हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तुम्हाला दाखवते माझी संध्याकाळची दिनचर्या, साधी पण मनाला शांत करणारी। आता मी सर्वप्रथम झाडू मारून घेते। संध्याकाळी झाडू मारणं ही एक सवय झाली आहे माझी। घर स्वच्छ केलं की केवळ धूळ निघत नाही, तर मनावरची धूळसुद्धा कमी होते। घरात पॉझिटिव्हिटी यावी म्हणून ही छोटीशी सवय रोज ठेवते। स्वच्छ घर, प्रसन्न मन, मग देवपूजा, याने मन अगदी समाधानी होऊन जातं। चला तर मग आता देवपूजा करूया। संध्याकाळ झाली की घरात एक वेगळीच शांती पसरते। त्याच शांतीमध्ये मी रोज देवापुढे दिवा लावते। ही वेळ कुठल्याही मागण्या किंवा प्रार्थनांसाठी नसते, ही वेळ असते आभार मानण्यासाठी। आजचा दिवस दिला त्याबद्दल देवाचे धन्यवाद। मन शांत होतं, घरात पॉझिटिव्ह एनर्जी पसरते आणि दिवसाचा थकवासुद्धा निघून जातो। असं म्हटलं जातं की संध्याकाळी लक्ष्मी घरात येते, त्याच लक्ष्मीचं स्वागत म्हणून मी बाहेरही दिवा लावते। चला तर मग आता जेवणाकडे वळूया। जेवणात काहीही असो, डाळ भात म्हणजे कायमची सोबत। कुकरमध्ये टाकली की 4 शिट्ट्या आणि तयार होतं गरमागरम सुख। साधा, सोपा आणि मनाला हवा असा जेवणाचा बेस्ट ऑप्शन। स्वयंपाकघरातील ही साधीशी कृती, पण त्यामागे असतो मायेचा स्वाद आणि घरचं प्रेम। घरचं जेवण वाढताना की वेगळीच शांती मिळते। ताटात वाढलेलं अन्न हे केवळ अन्न नसते, तर ती असते प्रेम, जिव्हाळा, माया आणि समाधान। सगळ्यांचं ताट भरून दिलं की मनही भरून येतं। शेवटी घरचं जेवण म्हणजे सर्वांना आवडावं, हेच खरं टार्गेट असतं। आईच्या हातचं प्रेमाने वाढलेलं जेवण, त्याला कोणतीही रेसिपी, कोणताही मसाला जिंकू शकत नाही। तुमचंसुद्धा आवडतं घरचं जेवण कोणतं, कमेंटमध्ये नक्की सांगा। घराबाहेर कितीही गोंधळ असला, पण घरात शांतता असेल ना, तर मनाला एक वेगळाच आराम मिळतो आणि तोच आराम प्रत्येकाला हवासा वाटतो। थोडी स्वच्छता, थोडी पूजा आणि थोडी शांतता, एवढंच लागतं संध्याकाळी मन शांत होण्यासाठी। ही होती माझी आजची संध्याकाळ, पण मनापासून जगलेली। प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि अशा क्षणांमुळे आपलं आयुष्य खास बनतं। संध्याकाळचं जेवण कुटुंबासोबत घेताना दिवसाचं सारं टेन्शन हरवतं आणि संध्याकाळी कुटुंबासोबत हसत खेळत मारलेल्या गप्पा म्हणजे दिवसाची खरी कमाई असते। पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत प्रेमाने जगा आणि आनंदी राहा। ही होती माझी आजची संध्याकाळ, पण मनापासून जगलेली। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आता झालं जेवण, काम, आता थोडा वेळ स्वतःसाठी देऊया। पाहिल्याबद्दल धन्यवाद मंडळी। पुन्हा भेटूया, तोपर्यंत खा, प्या, हसा आणि घरचं प्रेम जपा। आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।